सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा ते आसरली या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्याच्या तत्काळ दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सिरोंचा ते आसरअल्ली हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखल व पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे। ग्रामस्थांनी सांगितले की हा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून वारंवार तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे। सिरोंचा ते आसरली पातागडम या मधात वर्धमपासून तर आसरलीपर्यंत नॅशनल हायवे रोड गड्डे पडून नादुरुस्त झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो। प्रवासी वाहन जे बी आहे ते गड्ड्यामध्ये कधी अपघात होईल याची काही शक्यता नाही। तरी लवकरात लवकर हे गड्डे बुजवण्यात यावे व दुरुस्त करण्यात यावे असे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे त्या म्हणजे दुरुस्त होण्यासाठी आम्ही 15 दिवस वाट पाहू, नंतर रास्ता रोको इतर काही आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। मराठी न्यूजसाठी विभागीय प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, सिरोंचा।